11th केमिस्ट्री लेक्चर. लास्ट लेक्चरला आपला चॅप्टर झाला होता बघा, स्टेट्स ऑफ मॅटर, गॅशियस अँड लिक्विड स्टेट. लास्ट पॉईंट आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड काय असतो, PV अपॉन NRT. हा रेशो आपण त्याला म्हणतो झेड कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. हे स्टडी केलं होतं. त्यानंतर आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता लास्ट लेक्चरमध्ये, कोणता तर हायड्रोकार्बन. तुमच्या बुकमधला 15 चॅप्टर आहे हायड्रोकार्बन. ह्याच्यामध्ये आपण कशाचं स्टडी करतो तर कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन आणि हायड्रोजन, त्याला काय म्हणतात हायड्रोकार्बन्स. मग त्याचं मी क्लासिफिकेशन एक आपण बघितलं होतं. आणि अल्केन्स म्हणजे काय, अल्केन्सना पॅराफिन्स का म्हणतात, त्यातल्या आता फक्त अल्केन्समधले आपण आयसोमर्स आता सगळे तसेच करत जाणार आपण. अल्केन्स, अल्केन्स अँड अल्काइन्स, त्याच्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे. जसं तर अल्केन्सचं काय बघितली डेफिनेशन, त्यानंतर आयसोमर, नंतर त्याच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आहेत. पण आता जर तुमच्या ह्या वर्षी जो 25% रिड्यूस्ड केला आहे सिलेबस, त्याच्यातून ते मेथड्स ऑफ प्रिपरेशन काढलेले आहेत, रिड्यूस केलेले आहेत. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी आणि नंतर काय असतं तर केमिकल रिॲक्शन. त्यानंतर तसंच अल्किनचं पण अल्काइनचं पण आपण तसं स्टडी करणार आहोत. आणि जो लास्टला ते अरोमॅटिक कंपाऊंड्स ते नंतर आपण तसं असं स्टडी करणार. पहिल्यांदा काय करायचं त्याचं डेफिनेशन असेल, त्यानंतर आयसोमर, त्याच्यातले आयसोमर, नंतर जे मेथड्स ऑफ प्रिपरेशन असतील, नंतर फिजिकल प्रॉपर्टी आणि नंतर रिॲक्शन. मग आता अल्केनचं मला वाटतं मी डेफिनेशन सांगितली होती लास्ट लेक्चरला. काय डेफिनेशन असते, द ॲलिफॅटिक कंपाऊंड्स सॅच्युरेटेड ॲलिफॅटिक कंटेनिंग कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आर कॉल्ड अल्केन्स. त्याचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 हे सांगितलं होतं. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये पुढचा पार्ट स्टडी करूया. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. आयसोमेरिझम इन अल्किन. आता आयसोमर म्हणजे काय माहीत असेल, काय असतात आयसोमर, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याला काय म्हणतात आयसोमर्स. जिथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो आणि डिफरंट काय असतात स्ट्रक्चर्स असतात. मला वाटतं आपण जो 14 चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्याच्यामध्ये हे स्टडी केलं. आयसोमर म्हणजे काय, त्याचे टाईप पण बघितले होते आपण, स्टेरिओ आयसोमर, स्ट्रक्चरल आयसोमर्स वगैरे. आता बघा आयसोमेरिझम इन अल्केनमध्ये काय असतात, अल्केन्स विथ मोर दॅन 3 carbon atoms generally exhibit structural isomerism and in particular the chain isomerism. तर कोणता सांगितलं, फर्स्ट चेन आयसोमेरिझम, जेव्हा मोर दॅन 3 कार्बन म्हणजे कुठून स्टार्ट होतील, प्रोपेनपासून पुढचे जे कार्बन असतील मोर दॅन 3 म्हणजे प्रोपेन नंतरचे जे ब्युटेन, त्यानंतर पेंटेन, हेक्झेन, हे जे कार्बन ॲटम जे अल्केन्स आहेत ते काय दाखवतात तर हे आयसोमेरिझम दाखवतात. पर्टिक्युलर चेन आयसोमेरिझम, मला वाटतं हे पण आपलं झालेलं आहे. चेन आयसोमेरिझम, ब्रांचड वगैरे आयसोमेरिझम काय दाखवतात, हे चेन आयसोमेरिझम. हे बघा तुम्हाला रेफर करायला पण सांगितले, रेफर सेक्शन 14.5.1. तो तिथं आपल्याला चेन आयसोमर्स म्हणजे काय झाले सांगितलं होतं मी तुम्हाला. चेन लेंथमध्ये डिफरन्स होतो. जर 4 मेंबर्ड असेल तर त्याचे काय होते 3 मेंबर्ड चेन होते, किंवा जर 5 मेंबर्ड असेल तर 4 किंवा 3 मेंबर्ड अशी चेन लेंथमध्ये काय होतो डिफरन्स होतो, त्याला आपण म्हणतो चेन आयसोमेरिझम. ते बघा त्याच्यामध्ये आहेत, जर तो व्हिडिओ परत बघणार असाल तर तुम्ही बघा. आयसोमेरिझम इन अल्केन कशा मोर दॅन 3 कार्बनमध्ये. फिगर 15.2 shows IUPAC and common names of structural isomers of C4 and H10 and C5H12. C4H10 म्हणजे कुठला असणार आहे बघा, ब्युटेन असेल, C4 आहे म्हणजे कार्बन 4 आहेत, आणि CnH2n+2 रूल फॉलो करते म्हणजे अल्केन्स आहे. कुठला असतं ब्युटेनचा फॉर्म्युला येतो, आणि C5H12 कशाचा आहे पेंटेनचा. ते काय दाखवतात त्याचे पॉसिबल आयसोमर्स आहेत. द नंबर ऑफ पॉसिबल स्ट्रक्चरल आयसोमर्स इन्क्रीजेस रॅपिडली विथ नंबर ऑफ कार्बन ॲटम. जेवढे कार्बन ॲटम जास्त येतील, म्हणजे जर किती 4च्या पुढं असतं 4, 5, 6 असे कार्बन ॲटम तुमचे जेवढे जास्त येतील तेवढे आयसोमर काय येतात ते जास्त दाखवतं. आता बघा अल्केन्स अँड आयसोमर नंबर. आता अल्केन आणि त्याचा आयसोमर नंबर दिला आहे. जर 1 कार्बन असेल तर नो स्ट्रक्चरल आयसोमर, त्याच्यामध्ये त्याचा आयसोमर नसतो, कारण 1 कार्बन असेल तर आपल्याला त्याचं वेगळं स्ट्रक्चर काढता येत नाही. त्यानंतर इथेनमध्ये पण नसतं, 3 प्रोपेनमध्ये पण नसतं. मोर दॅन 3 येतं, ब्युटेनचे किती येतात 2 येतात, पेंटेनचे 3 येतात, हेक्झेनचे 5. असे जसं तुमचं कार्बन वाढत जातील तसतसे आयसोमर काय होतात वाढत जातात. मग बघा जे पहिले 3 आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, त्याला काय येत नाहीत स्ट्रक्चरल आयसोमर्स एकही येत आहे. ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, मग परत किती एक न परत तुमचे आयसोमर्स काय होतात वाढत जातात. सो ब्युटेनला काय येईल 2, पेंटेनला 3, हेक्झेनचे 5. हे बघा इथं तुम्हाला आयसोमर्स दिलेत. C4H10 म्हणजे ब्युटेनमधले 2 दिलेत. एक आपण जसं रेग्युलर काढतो तसं स्ट्रेट चेन कार्बन काढायचे डायरेक्ट. किती कार्बन काढले 1, 2, 3, 4 स्ट्रेट चेन काढले, आणि त्याला प्रत्येकाचे हायड्रोजन
इथे येतील. हे बघा ह्या कार्बनला 1 2 3 आणि इथला एक हायड्रोजन असे 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाईड होईल. ह्या कार्बनची काय होईल, हे 2 हायड्रोजन आणि हे 2 असे 4. त्यानंतर ह्या कार्बनचं पण तसंच, हे 2 हायड्रोजन आणि ते 2 4 आणि इकडच्या कार्बनचे काय होतील 1 2 3 आणि हा एक बॉन्ड असे 4 व्हॅलन्स सॅटिस्फाईड होऊन आपण काय काढलं, स्ट्रक्चर काढलं. आहे का बघा C4H10 कार्बन आहेत का 4 1 2 3 4 कार्बन आणि हायड्रोजन किती आहेत 10 आहेत. C4H10 ह्याचं आपण स्ट्रक्चरल आयसोमर कसं काढू शकतो बघा. हा पण काय C4H10च आहेत. मोजूया याच्यामध्ये पण आहेत का C4H10. हे 1 2 3 4 हायड्रोजन बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहे C4H10. फक्त काय केलं आपण, एक CH3 ग्रुप होता तो फक्त एक ॲज अ ब्रांचडसाठी घेतलं. चेनची काय झाली, लेंथ रिड्यूस झाली का बघा, चेन वेगळी झाली का. ही काय झालं 3 मेंबर्ड झाली. ती चेन होती ती काय होती 2 मेंबर्ड होती. म्हणून याचं नाव काय होतं IUPAC 2 मिथाइल प्रोपेन किंवा आयसोब्युटेन त्याला म्हणतात. हे जे स्ट्रक्चर तयार झालं 2 डिफरंट वेगवेगळी स्ट्रक्चर होतात. हेच काय म्हणतात त्याला चेन आयसोमेरिझम इन अल्केन्स बघितलं फर्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला C5H12 मध्ये दिले तर ह्याच्यामध्ये किती येतात, टोटल ओव्हरऑल 3 येतात आयसोमर्स. मध्ये दिले बघा पेंटेन, एक पहिलं रेग्युलर आपण काढतो तसं काढायचं स्ट्रक्चर. पेंटेनचं कार्बन टोटल 5 यायचे आणि हायड्रोजनची फक्त व्हॅलन्सी 4 येईल असं हायड्रोजन सॅटिस्फाईड करायचे. म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी 4 येईल असं हायड्रोजन अटॅच करायचे. हे बॉन्ड म्हणजे एक व्हॅलन्सी कन्सिडर करायची आणि राहिले. मग ह्या कार्बनला किती राहतात, 3 कार्बन येतात, 3 हायड्रोजन येतात ह्या कार्बनला. हा एक बॉन्ड 4 होतील. मग ह्या कार्बनचे सांगा हे 2 बॉन्ड गेले, राहिले फक्त 2 हायड्रोजन. म्हणून ह्या कार्बनला 2 हायड्रोजन येतील. तसंच सेम इकडे 2 व्हॅलन्सी गेल्या, 2 कार्बन येतील. ह्या कार्बनचं पण 2 व्हॅलन्सी गेल्या, 2 हायड्रोजन येतील आणि ह्या कार्बनला एकच बॉन्ड जातो म्हणजे 3 हायड्रोजन येतात. असं हे एक स्ट्रक्चर काढलं आपण पेंटेनचं. कार्बन मोजा, हायड्रोजन मोजा, काय आहेत का बघा C5H12 आहेत सगळ्यात. त्यानंतरचं नेक्स्ट स्ट्रक्चर आपण कसं करू शकतो, एक CH3 ग्रुप 4 लिहू शकतो. 4च कार्बन लिहायचे आणि लास्टचा जो CH3 होता तो काय करायचा, फक्त इथं घ्यायचा. मग इथं घेतल्यामुळे काय होईल, इथला बघा कार्बनला 2 हायड्रोजन होते, त्यातलं काय होतील हा HH एक तिथं येईल. इथं पण मोजा आता हायड्रोजन कार्बन आणि हायड्रोजन आहेत का तेवढे बघा 1 2 3 4 आणि हायड्रोजन 3 3 काय झाले 6 7 8 9 आणि 3 12 येतात का C5H12. त्यानंतर अजून एक स्ट्रक्चर होऊ शकतं CH3C CH3 CH3 CH3. निओपेंटेनचं स्ट्रक्चर आहे, 5 कार्बनचंच आहेत, 5 कार्बन आहेत आणि 12 हायड्रोजन आहेत. हे जे असं स्ट्रक्चर असतं याला म्हणतात आयसोमेरिझम. कारण तुमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जेवढा आहे C5H12 सेमच असतं, फक्त स्ट्रक्चर काय काढू शकतात आपल्याला डिफरंट काढता येतात. आयसोमर नंतरचं नेक्स्ट आहे बघा कन्फर्मेशन इन अल्केन्स. आता हे अल्केनच्या बाबतीत असतं, कन्फर्मेशन्स काय असतात समजून घ्या, नवीन पार्ट आहे. अल्केन्स हॅव ओनली सिंगल बॉन्डेड ॲटम्स. अल्केन्समध्ये काय असतात, कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन सगळे काय असतात, सिंगल बॉन्ड असतात. यू हॅव टू लर्न दॅट अ सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्मड बाय कोॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल इज कॉल्ड अ सिग्मा बॉन्ड. आता जेव्हा सिंगल बॉन्ड असतो, कार्बन कार्बन एकच बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात, तर सिग्मा बॉन्ड. कशामुळे तो होतो, तर ॲक्सिस एकमेकांना ॲक्सिस जॉईन झाल्यामुळे तो ॲक्सियल ओव्हरलॅप होऊन तो बॉन्ड तयार झालेला असतो सिग्मा बॉन्ड. आणि जर 2 बॉन्ड असतील तर मी तुम्हाला सांगितलेलं एक सिग्मा असतो एक पाय असतो. मग तो पाय बॉन्ड कशामुळे तयार होतो, तर लॅटरल ओव्हरलॅप, कोलॅटरल जो ओव्हरलॅप असतो म्हणजे साईडवाईज ओव्हरलॅप, हा ॲक्सिस टू ॲक्सिस होऊन सिग्मा बॉन्ड तयार झालेला असतो. आणि जो पाय बॉन्ड असतो तो कोलॅटरल किंवा साईडवाईज ओव्हरलॅपनं पाय बॉन्ड तयार होतो. मग जर डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा एक पाय, जर 3 बॉन्ड असतील तर एक सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड असतात. कारण पाय बॉन्ड कसा तयार होतो, साईडवाईज किंवा लॅटरली ओव्हरलॅप होतो, कोलॅटरल ओव्हरलॅप असतो. आणि जर सिग्मा बॉन्ड जो असतो तो ॲक्सियल ओव्हरलॅप असतो. माझे आता कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्केन्समध्ये काय असतात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याच्यामध्ये नेहमी कोणता बॉन्ड असतो, तर सिग्मा बॉन्ड असतो. कोॲक्सियल ओव्हरलॅप इज कॉल्ड सिग्मा बॉन्ड. आता हे चॅप्टर 5 मध्ये पण आपण शिकणार आहे, पण अजून काय आपला तो झाला नाही आहे. पण लक्षात ठेवा तुम्ही, जो सिग्मा बॉन्ड असतो तो कशामुळे तयार होतो, ॲक्सियल ओव्हरलॅपमुळं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड कोॲक्सियल ओव्हरलॅप. आणि जो पाय बॉन्ड असतो, तिथं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असतात, त्याच्यामध्ये जो पाय बॉन्ड असतो तो काय असतो, साईडवाईज आणि लॅटरल ओव्हरलॅपिंगनं झालेला असतो. ॲज अ डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स ऑफ कोॲक्सियल ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स अ सिग्मा बॉन्ड इज सिलेंड्रिकली सिमेट्रिकल अँड द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप इज अनअफेक्टेड बाय रोटेशन अबाउट सिंगल बॉन्ड अँड देअरफॉर CC बॉन्ड अंडरगो रोटेशन. मग आता काय होतं, जे कार्बन कार्बन जे बॉन्ड होतं ते काय होतं, रोटेट होतं, म्हणजे असे रोटेशन होतात त्याच्यामध्ये. कार्बन कार्बन बॉन्ड काय होतो, रोटेट होतो. द ॲटम्स बॉन्डेड 1 कार्बन ऑफ अ CC बॉन्ड अँगल चेंज देअर रिलेटिव्ह पोझिशन विथ रिफरन्स टू अदर ॲटम ऑन द अदर कार्बन दॅट ऑफ ॲटम इज रोटेशन ऑफ दॅट
CC सिंगल बॉन्ड. आता समजा हा जो आपला कार्बन कार्बन आहे, इथं काहीतरी तुमचे ॲटम अटॅच असतील त्याला, इकडे पण असे ॲटम अटॅच असतील, म्हणजे हायड्रोजन असेल किंवा कोणतेही ॲटम्स असतील, मग त्याचं काय होतं विथ रिस्पेक्ट टू याच्या रोटेशन होतं. म्हणजे हा बॉन्ड इथं येईल, हा बॉन्ड इथं येईल, असं काय होतं, आणि हा वरती जाईल, असे काय होतात रोटेशन होतं. कार्बन कार्बनच्या त्या बॉन्डशी काय होतं त्याचं रोटेशन होतं. त्याला काय म्हणतात रोटेशन ऑफ द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. त्या कार्बनच्या त्या बॉन्डच्या अराउंड काय होतं तर रोटेशन होतं, त्याच्या रिलेटिव्ह पोझिशन विथ रिस्पेक्ट टू पोझिशन त्याचं रोटेशन होतं. म्हणून म्हटलंय की कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे ते काय होतं अंडरगो रोटेशन, ते बॉन्ड काय होतात रोटेट होतात. द रिझल्टिंग अरेंजमेंट ऑफ ॲटम्स इन अ स्पेस अबाउट द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड कन्फर्मेशन. मग ती रिझल्टिंग जी अरेंजमेंट असेल म्हणजे रोटेशन झाल्यावर समजा एक मॉलिक्यूल आहे, आता मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते. हा एक समजा कार्बन आहे आणि इथं असे आपले त्याला हे 4 ॲटम्स, कार्बनची व्हॅलेन्सी काय असते अशी, हे 4 ॲटम अटॅच असतील. मग व्यवस्थित काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे कार्बन आहे, हे 4 असे ॲटम्स आहेत. तर हे आपण रोटेट केले, समजा 90 डिग्रीला रोटेट केले तर हा मॉलिक्यूल इथं येईल, हा मॉलिक्यूल इथं जाईल, हा मॉलिक्यूल इथं येईल आणि हा मॉलिक्यूल इथं होईल. 90 डिग्रीमध्ये आपण रोटेट केलं तर याच्या पोझिशन काय होतील चेंज होतील. समजा इथं ए आहे, कन्सिडर करूया आपण, इथं बी आहे, इथं सी आहे आणि इथं डी आहे. तर काय होईल ए इथं येईल, बी इथं येईल, सी इथं येईल आणि डी वरती जाईल. म्हणजे हे काय होतं रोटेशन होतं, एकमेकांची जागा काय करतात ते चेंज करतात. मग हे रिझल्टिंग जे स्ट्रक्चर येतं त्यालाच काय म्हणतात तर कन्फर्मेशन्स, रोटेशन करून. तर हे आपण 90 डिग्रीमध्ये केलं, हे कसंही रोटेशन होऊ शकतं. 1 डिग्रीमध्ये होऊ शकतं, 2 डिग्रीमध्ये किंवा 30 डिग्रीमध्ये, 60 डिग्रीमध्ये. थ्रू आउट द हे ओव्हरऑल जे आपलं रोटेशन आहे 360 डिग्रीचं जे रोटेशन आहे तेवढ्या पूर्ण रोटेशनमध्ये ते कन्फर्मेशन्स येतात. त्यामुळे आपल्याला नंबर ऑफ कन्फर्मेशन्स इथं काय करता येतात कॅल्क्युलेट करता येतात किंवा काढता येतात. बघा, इनन्युमरेबल कन्फर्मेशन्स रिझल्ट्स ऑन कम्प्लीट रोटेशन ऑफ CC सिंगल बॉन्ड थ्रू आउट द 360 डिग्री. ते 360 डिग्री होईपर्यंत इनन्युमरेबल आपल्याला न मोजता येणार नाहीत इतकी रोटेशन्स त्याच्यामध्ये होतात आणि तेवढं काय येतात कन्फर्मेशन्स काढता येतात. इन चॅप्टर 14 यू हॅव लर्न दॅट अबाउट आयसोमेरिझम. बघितलं आपण त्याच्यामध्ये आयसोमेरिझम म्हणजे काय, द फिनॉमिनॉन ऑफ एक्झिस्टन्स ऑफ कन्फर्मेशन इज अ टाईप ऑफ स्टेरिओ आयसोमर्स. हा टाईप कशाचा आहे स्टेरिओ आयसोमर्स आहे. म्हणजे जे स्टेरिओ आयसोमर म्हणजे काय होतो आपण म्हणतो डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स इन अ स्पेस. जे ॲटम्स आणि ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच आहेत त्याची जी डिफरंट अरेंजमेंट असते स्पेसमधली त्याला म्हणतो आपण स्टेरिओ आयसोमर्स. स्ट्रक्चर सेमच, फक्त डिफरंट ॲटमची अरेंजमेंट, डिफरंट ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटमची जी अरेंजमेंट असते त्याला म्हणतात स्टेरिओ आयसोमर. इन कन्फर्मेशनल आयसोमेरिझम द कन्फर्मेशन्स और कन्फर्मेशनल आयसोमर्स इंटर कन्व्हर्ट बाय रोटेशन अबाउट CC सिंगल बॉन्ड. हे कशामुळे होतं, जे बॉन्डचं रोटेशन होतं CC सिंगल बॉन्डचं जे रोटेशन होतं त्याच्यामुळे हे बॉन्ड काय होतात तर हे कन्फर्मेशन दिसतात. आउट ऑफ इन्फिनाइट कन्फर्मेशन्स ऑफ इथिन मॉलिक्यूल 2 एक्स्ट्रीम अँड आर कॉल्ड 2 एक्स्ट्रीम कन्फर्मेशन्स. आता जेव्हा येतं हे रोटेशन होतं 360 पर्यंत आपण कितीही रोटेशन करू शकतो. मी तुम्हाला फक्त 90 डिग्रीचं दाखवलं रोटेशन, तसं 30 डिग्रीला होऊ शकतं, त्यानंतर 1 डिग्री 2 डिग्री असं 36 डिग्रीपर्यंत किती इन्युमरेबल रोटेशन त्याच्यामध्ये होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रीम कन्फर्मेशन असतात. कोणते कोणते तर एक स्टॅगर्ड अँड इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. बघा, out of infinite conformations of ethene molecule 2 extreme conformations called staggered and eclipsed conformation. एक staggered and दूसरा eclipsed conformation are represented by Sohor's formula आणि न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला. मला वाटतं मी सॉहर्स आणि न्यूमन सांगताना पण तुम्हाला सांगितलं होतं. इक्लिप्समध्ये काय असतात मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ असतात आणि स्टॅगर्डमध्ये मॉलिक्युल्स एकमेकांच्या फार अवे एकदम लांब असतात. ॲज शोन इन फिगरमध्ये शो केले. कन्फर्मेशनल आयसोमर्स इन अदर अल्केन्स इज मोर कॉम्प्लेक्स. आता अदर अल्केन्समध्ये जे असले ते खूप कॉम्प्लेक्स असतात. जास्त करून इथेनमधला तुम्हाला एक दाखवलं. इथेन म्हणजे फॉर्म्युला काय असेल सांगा. इथेन सेकंड मॉलिक्यूल आहे C2H6 होईल. CnH2n+2 नुसार C2H6 हा फॉर्म्युला झाला इथेनचा. बघा, स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड. सॉहर्समध्ये कुठलं कन्फर्मेशन आहे स्टॅगर्डमध्ये एकमेकांपासून लांब असतात. आपण दाखवतो, एक तुम्हाला सांगितलेली इलॉंगेटेड लाईन काढायची. हा एक कार्बन आणि त्याच्या हायड्रोजन. आता हे एकमेकांपासून खूप लांब असतात. इथं जसे आहेत तसे. हे झालं स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्डमध्ये. काय आता ही दोन्ही पण तुम्हाला सेमच दिसतंय. हे स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. बघा जरा ऐका, काय दिसते तुम्हाला, हे दोन्ही सेमच दिसते स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड. पण हे असं नसतं. हा मॉलिक्यूल कसा असतो, हे एकमेकांच्या जरा जवळ असतात. हे असे दाखवलेले असतात एकमेकांच्या जवळ. हा इकडे दाखवायचं आणि हे इकडे दाखवायचं असं. H आणि H हे एकमेकांच्या जवळ असतात.
हा पण एच इकडे दाखवा, एच, हा एच आणि हा एच, हे एकमेकांच्या एकदम जवळ असतात. त्याला म्हणतात इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. आणि स्टॅगर्डमध्ये हे करेक्ट आहे. स्टॅगर्डचं पण हे दाखवताना तुम्हाला दोन्ही सेमच दिसत का बघा, काही चेंज दिसत नाही आहे. पण इथं काय असतो चेंज, एकमेकांच्या ते जवळ दाखवायचे हायड्रोजन्स. ते काय असतं इक्लिप्स्ड कन्फर्मेशन आणि एकमेकांपासून लांब असतं ते स्टॅगर्ड कन्फर्मेशन. तेवढं करेक्शन करा बुकमध्ये. खाली निमन प्रोजेक्शनमध्ये दिसतं बघा व्यवस्थित. निमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये इक्लिप्स्डमध्ये एकमेकांच्या जवळ आहेत का बघा, हे एकमेकांच्या जवळ. आता हे पण एकदम इथं दाखवलं, इथं नसतं, एकदम याच्या जवळ असतं. म्हणजे स्ट्रक्चर मी दाखवते तुम्हाला. हे हा झाला आपला जो डॉट आहे तो आतला फ्रंट कार्बन म्हणतात, बाहेरचा जो गोल असतो तो रेअर कार्बन. मग त्या आतल्याचे हायड्रोजन हे झाले हायड्रोजन. आणि एकदम त्याच्या जवळ काढायचे. म्हणजे हे जे हायड्रोजन्स आहेत तुमचे एकदम लांब काढलेत ना, ते एकदम इथं जवळ काढायचे. ह्याच्या इथं हायड्रोजन यायला पाहिजे, तेवढ्या लांब नाही. हे पण करेक्शन करा बुकमध्ये. एकदम जवळ हा काढलाय बघा बरोबर व्यवस्थित जवळ ह्याच्या, तसे ते एकदम जवळ काढा. हे एकदम जरा लांब गेले ते फक्त जवळ काढा त्याच्या. तर इथं हे करेक्ट आहे. स्टॅगर्डमध्ये काय असतात, जेवढं पॉसिबल असेल तेवढं एकमेकांपासून लांब असतात, तेवढं ते कन्फर्मेशन होतं. इक्लिप्स्डमध्ये काय असतं एकमेकांच्या खूप जवळ असतात. हे दोन एक्स्ट्रीम आहेत. मग याच्यामध्ये एकतर इथं पण मॉलिक्यूल येऊ शकतो, इथं पण एचचा येऊ शकतो, इथं वगैरे असे येऊ शकतात. असे इनन्युमरेबल स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात. समजलं. स्टॅगर्ड आणि इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. फक्त हे जास्त करून इथेनमध्येच दाखवता येतं, कारण बाकीचे जे मॉलिक्युल्समध्ये जर काढायला गेलो तर एकदम कॉम्प्लिकेटेड आणि डिफिकल्ट स्ट्रक्चर होतं ते. त्यामुळं कन्फर्मेशन फक्त इथेनचे. आणि हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. स्टॅगर्डमध्ये कसं दाखवायचं आणि इक्लिप्स्डमध्ये कसं दाखवायचं. एकदम जवळजवळ दाखवायचे हायड्रोजन इक्लिप्स्डमध्ये, आणि स्टॅगर्डमध्ये एकदम पॉसिबल होतील एवढे लांब लांब दाखवायचे. आता तुमच्या बुकमधला जो 15.1.3 आहे इंडस्ट्रियल प्रोसेस मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्केन्स, तो रिड्यूस केलेला सिलेबसमधला आहे. जो ह्यावर्षी तुमचा सिलेबस रिड्यूस केला आहे त्यातला तो पार्ट आहे. त्यामुळे त्याच्यावर काही तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारणार नाहीत, तो काही येणार नाही आहे पार्ट. त्यानंतरचा नेक्स्ट जो पार्ट आहे तो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स, पूर्ण तो कंप्लीट पार्ट रिड्यूस केलेला आहे बघा. त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो काय तर फिजिकल प्रॉपर्टी. आता अल्केनच्या ज्या फिजिकल प्रॉपर्टी असतात, आता दोन प्रॉपर्टी आपल्याला स्टडीला असतात, एक फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी. मग फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय स्टडी करतात तर बघा, सॉलिबिलिटी, कलर, ओडर, त्याच्यानंतर त्याची जे काय सॉल्युबल कशामध्ये होतं, काय होतं, कलर कसला असतो, त्यानंतर पोलॅरिटी असते का नाही. आता पोलॅरिटी म्हणजे तुम्हाला सांगितलेलं ज्याच्यामध्ये पार्शल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये लार्ज डिफरन्स असतो, असे जे मॉलिक्युल्स असतात त्यांना म्हणतो आपण पोलर मॉलिक्यूल. आणि असं होत नसेल तर नॉन पोलर मॉलिक्यूल ते एक बघितलं जातं. किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, जे फिजिकल पॅरामीटर्स आहेत ते फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय केले जातात, स्टडी केले जातात. मग आता आपण अल्केनच्या बघूया फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी कोणते आहे, पोलॅरिटी. द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अ कार्बन अँड हायड्रोजन इज नियरली सेम. आता कार्बन आणि हायड्रोजनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती काय नियरली सेम आहे. CH अँड CC बॉन्ड आर नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड विच बॉन्ड अँड अल्किन्स आर दस नॉन पोलर. आता जे बघा आपण काय बघितलं होतं, SCl मॉलिक्यूल वगैरे बघितले होते बघा पोलरसाठी. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये लार्ज डिफरन्स असतो. क्लोरीन जे हॅलोजन फॅमिली असते त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, त्यामुळे डेल्टा निगेटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह हे चार्जेस तिथं सेपरेट होत होते. पण आपल्या इथं काय आता अल्केन्स आहेत. मग अल्केन्समध्ये कोणते दोन बॉन्ड असतात तर एक कार्बन कार्बन बॉन्ड असतो किंवा कार्बन हायड्रोजन. तर सेम मॉलिक्यूल आले तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी याचा डिफरन्सच प्रश्नच येत नाही, कारण दोन्हीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, सेमच असणार आहे. आणि सिमिलर मॉलिक्यूलमध्ये कधीच पोलर मॉलिक्यूल्स नसतात, डिसिमिलर मॉलिक्यूल असतील तरच पोलर मॉलिक्यूल असतात. त्यामुळे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आला तर त्याच्यामध्ये पोलॅरिटी डेव्हलप होत नाही. आणि तेच कार्बन हायड्रोजन ह्या दोन्हींची पण जे बॉन्ड्स आहेत ते पण काय असतात तर एक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेमच असते, जास्त डिफरन्स नसतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये. त्यामुळे हे जे अल्केन्स असतात ते काय असतात, नॉन पोलर इन नेचर. त्याच्यामधले जे बॉन्ड असतात ते नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. दस नॉन पोलर, द फोर्सेस विच होल्ड नॉन पोलर मॉलिक्यूल टुगेदर आर द वंडरवॉल फोर्सेस. आता जे आपण जे फोर्सेस बघितले बघा, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बघितले होते, त्याच्यामध्ये जे नॉन पोलर मॉलिक्यूलसाठी जे फोर्सेस असतात ते कोणते असतात, वंडरवॉल फोर्सेस. त्यालाच लंडन फोर्सेस पण म्हणतात, डिस्पर्शन फोर्सेस पण म्हणतात. द फोर्सेस विच होल्ड नॉन पोलर मॉलिक्युल्स टुगेदर आर द वंडरवॉल फोर्सेस. बघा जसं आपण अगोदरचं जे शिकले ते कसं एकमेकांवर कसं डिपेंड आहे ते. दीज आर युजली वीक. ते फोर्सेस काय असतात, युजली वीक असतात. लार्जर द सरफेस एरिया ऑफ मॉलिक्यूल स्ट्रॉंगर आर सच इंटरमॉलिक्युलर वंडर फोर्सेस. जर मॉलिक्यूल मोठा असेल,
लार्जर सरफेस एरिया अक्वायर करणारा, म्हणजे समजा स्ट्रेट चेन मॉलिक्यूल असेल, आता अल्केनमध्ये जर मिथेन घेतला तर एकाच कार्बनचा येणारा तो काही थोडा जागा कमी स्पेस अक्वायर करेल, तेच जर सरफेस एरिया काय असेल कमी असेल. तेच आपण डेकेन घेतलं, डेकेनमध्ये कार्बन किती असतात, 10 कार्बन असतात, मग त्याचं काय सरफेस एरिया जास्त असतो. मग जेवढा लार्जर सरफेस एरिया असेल तेवढंच मॉलिक्यूलमध्ये काय असतात, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर वंडरवॉल फोर्सेस असतात. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर रिलेटिव्हली स्ट्रॉंगर इन स्ट्रेट चेन अल्केन्स. दिले बघा, जे स्ट्रेट चेन अल्केन्स असतात, म्हणजे जसं सांगितलं मी तुम्हाला डेकेन 10 कार्बनची स्ट्रेट चेन होऊ शकते, तसं स्ट्रेट चेन जे अल्केन्स असतात त्याच्यामध्ये काय असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय असतात, स्ट्रॉंग असतात दॅन ब्रांचड अल्केन्स. त्यामुळं जे स्ट्रेट चेन कंपाऊंड असतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू ब्रांचड अल्केन्स. जर ब्रांचिंग वाढलं मेल्टिंग पॉईंट कमी होतो. नेहमी लक्षात ठेवा, ह्या दोन्हींमध्ये हे रिलेशन आहे, मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट. ब्रांचिंग वाढलं तर काय होतं, कमी होतं, पण स्ट्रेट चेन कंपाऊंडला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस स्ट्रॉंग असल्यामुळं त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. दिले बघा पुढे, देअर फोर स्ट्रेट चेन अल्केन्स हॅव हायर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. म्हणजे तुम्हाला दोन आपण इथे फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी झाल्या, पोलॅरिटी पण झालं, पोलॅरिटीमध्ये काय असतं, नॉन पोलर बॉन्ड्स असतात. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असणार आहे, स्ट्रेट चेन अल्केन्स असतील तर हायर मेल्टिंग पॉईंट असतो आणि बॉइलिंग पॉईंट असतो, आणि ब्रांचड चेन अल्केन्स असतील तर लोअर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट काय असतात, लोअर असतात. मग बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट वाढतो पण कसा बघा, जर जेवढे तुमचे मॉलिक्युलर मास वाढत गेलं, म्हणजे कार्बनची संख्या जसजशी वाढत जाईल तसं हायड्रोजन पण वाढतात, मग जेवढे कार्बन आणि हायड्रोजनची संख्या वाढेल त्याचा पण बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट काय असतो, जास्त असतो. पण जेवढे ब्रांचड मॉलिक्यूल असतील त्याचा कमी असतो, आणि जेवढे स्ट्रेट चेन मॉलिक्यूल असतील, स्ट्रेट चेन असल्यामुळे सरफेस एरिया जास्त असतो, त्यामुळे तिथं बॉइलिंग पॉईंट काय येतो, तर जास्त येतो. बघा इथे आता डायग्राममध्ये तुम्हाला मॉलिक्यूल दाखवलेत. स्ट्रेट चेन मॉलिक्यूल दिसतोय, कार्बन किती आहेत तर 5 कार्बनचं पेंटेनचं स्ट्रक्चर आहे, 1 2 3 4 5, हे 5 कार्बनचं पेंटेनचं स्ट्रक्चर आहे, C5H12. हे पण काय काढले, स्ट्रेट चेनच काढले मॉलिक्यूल. काय तर लार्ज सरफेस एरिया, हे काय प्रोव्हाइड करतात, लार्ज सरफेस एरिया, तेच खाली काढले बघा. पेंटेनचं स्ट्रक्चर आहे, C5H12च आहेत, पण काय तर ब्रांचिंग स्ट्रक्चर आहे. मग ह्याच्यामध्ये काय असतात, स्मॉल सरफेस एरिया. मग ह्या दोन्ही जर कम्पेअर केला आपण, दोन जर कम्पेअर केले मॉलिक्यूल म्हणजे स्ट्रेट चेन आणि ब्रांचड चेन, तर सगळ्यात मेल्टिंग पॉईंट कशाचा असतो, तर जे स्ट्रेट चेन कंपाऊंड असतात, म्हणजे जो वरचं स्ट्रक्चर आहे तुमचं, हे जे स्ट्रक्चर आहे ह्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो किंवा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो ॲज कम्पेअर्ड टू दिस स्ट्रक्चर. कारण ब्रांचिंगमुळे काय होतं, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वीक होतात आणि त्या सरफेस एरिया जास्त होत नाही, स्मॉल सरफेस एरिया असतो, त्यामुळे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट तिथं काय असतो, तर कमी असतो. सेमच मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बघा, C5H12 सेमच आहे, पण काय झालं तर इथं ब्रांचिंग झाल्यामुळं हे काय होतं, याचा बॉइलिंग पॉईंट कमी होतो, आणि हे जे स्ट्रेट चेन असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असतो, तर जास्त असतो. ब्रांचड अल्केन्स हॅव लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स. जे ब्रांचड असतील त्यांना काय असतो, लोअर मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असतात. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर ओव्हरकम पार्टली ड्युरिंग मेल्टिंग प्रोसेस अँड कम्प्लिटली ड्युरिंग बॉइलिंग प्रोसेस. आता जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील ते काय होतात, ओव्हरकम म्हणजे कमी होतात, पार्शली कशात कमी होतात, एकदम पार्शली, थोडे पार कशात कमी होतात, मेल्टिंग प्रोसेसमध्ये, जेव्हा सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे मेल्ट होतं तेव्हा थोडे जे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील ते मेल्ट होतात. आणि कम्प्लिटली कधी ओव्हरकम होतात, तर जेव्हा गॅसेस स्टेटमध्ये जातं, म्हणजे बॉईल होतं, बॉइलिंग होतं तेव्हा कम्प्लिटली ओव्हरकम होतात. मला वाटतं हे स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पण आपण बघितले, सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट होताना मेल्टिंग प्रोसेसमध्ये थोडे पार्शली इंटरमॉलिक्युलर फोर्सेस काय होतात, ओव्हरकम होतात. आणि जर पुढे गेले, गॅसेसमध्ये गेले, तर काय होतं, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कम्प्लिटली ओव्हरकम होतात. अल्केन्स आर कलरलेस अँड ओडरलेस. अल्केन्स काय असतात, कलरलेस असतात आणि ओडरलेस असतात ॲट रूम टेम्परेचरला. रूम टेम्परेचरला अल्केन्स काय असणार, कलरलेस अँड ओडरलेस. द फर्स्ट 4 अल्केन्स आर गॅशेस. जे फर्स्ट 4 आहेत म्हणजे कुठले कुठले बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन, हे फर्स्ट 4 काय आहेत, तर गॅशेस आहेत. नेक्स्ट अल्केन्स हॅव्हिंग 5 to 17, 17पर्यंतचे 5 ते 17 काय आहेत, तर लिक्विड्स, आणि 18च्या पुढचे सगळे काय आहेत, सॉलिड्स. समजले, पहिले 4 म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, गॅसेस. 5 to 17 म्हणजे 5 ते 17 काय आहेत, तर लिक्विड्स आहेत, आणि त्याच्या पुढचे जे आहेत ऑनवर्ड्स 18च्या पुढचे सगळे सॉलिड्स आहेत. आता हा तुम्हाला चार्ट दिलाय बघा, ह्या चार्टमध्ये प्रत्येकाचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट्स दिलेत बघा. आता मिथेन, इथेन, प्रोपेन, त्याच्यानंतर ब्युटेन,
पे वगैरे ब्रांचिंग वाढलं तर कसा बॉइलिंग पॉईंट कमी होतो जास्त होतो हे सगळं ह्या चार्टमध्ये दिले. तो व्यवस्थित चार्ट बघा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं जेवढं ब्रांचिंग वाढेल तेवढा बॉइलिंग पॉईंट काय होतो लोअर होतो, कमी होतो बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट. आणि जर सरफेस एरिया वाढला तर बॉइलिंग पॉईंट काय होतो वाढतो. इतकंच आहे याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवा. तर जो आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. थँक्यू.